आपण माऊलीराज ज्ञानराजाच्या वाटचालीमध्ये आहोत आणि या ठिकाणी तरुण आहेत. त्याने एक पॅन्ड्रॉल लावलेला आहे. महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन समाज, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दादा, काय उद्देश आहे तुमचा नेमका? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. आमचा उद्देश असा आहे की हा पॅन्डॉल महाराष्ट्र शासनातर्फे इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे लावलेला आहे. यामध्ये प्रदर्शन दिलेलं आहे आणि या तंबूमध्ये तुम्हाला दिसेल की वेगवेगळे पोस्टर लावलेले आहेत. यामध्ये सरकारच्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये कोणाला ते अंमलबजावणी होते, त्याला अटी काय आहेत, त्याचा लाभ किती कोणाला होऊ शकतो, त्यामध्ये सगळ्या योजनांची माहिती दिलेली. म्हणजे शाळेपासून शाळेमध्ये आपले छोटे मुलं शिकतात त्यापासून म्हणजे शाळेतल्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, ते ग्रॅज्युएशन पर्यंत 10वी झाल्यानंतर ते पण शिष्यवृत्ती, सगळी माहिती इथे दिलेली. आणि बाकीचे प्रवर्गातील असेल विजय NT या सगळ्या प्रवर्गातील जे सबसिडी मिळतात, सगळी माहिती या पोस्टरद्वारे दिलेली आहे. धन्यवाद दादा. आपण कुठले आहेत? मी दौंड पुणे. अशी तुमची किती सेवकाची टीम आहे कार्यरत? आमची अशी 15 जणांची टीम आहे. म्हणजे ओव्हरऑल सगळं लावायचं, सगळे मिळून टीम 15 जणांची आहे. म्हणजे तुम्ही प्रत्येक वारकऱ्याला समजून सांगता की बुवा आपण एक नीच उंच वर्णाचे आहोत. कारण आता कालच्या काळामध्ये बराचसा जाती धर्म असा वाद चालू आहे. वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या वर्णाच्या लोकांची वेगवेगळ्या मागण्या येतात. पण हा वाद कधीच आमच्या संतांनी मिटवलेला आहे. कारण त्यापूर्वी पांडुरंगानेच मिटवलेला आहे. नामदेवरायांनी ही वारी कीर्तन भक्ती सुरू केली. तुकोबारायांनी गाथ्याच्या माध्यमातून संप्रदाय उभा केला. त्यांनी सांगितलं उचनीच काही नेणे भगवंत आणि तिष्ठे भाव भक्ती देखून या. देवाकडे उचनीच वर्ण नाहीत. पण हे आपण लावलं, कोण पाटील, कोण OBC, कोण मराठा, आणि त्याच्यामधून मोठा वाद पेटायला सुरुवात झाली. पण या माध्यमातून मला सांगता येईल माझ्या YouTube चॅनलच्या की राजकीय लोक आपला वाद घालून आपल्या पोळ्या भासतात, आपलं कार्य करतात. आपण सावध व्हायला पाहिजे. आपण कोणाच्या मागे पळण्यापेक्षा ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी उघडा. त्याच्यामध्ये जाती धर्मावर सांगितलं काही, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाचे वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी. अहो, किती गोड ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला बघा. ज्या वेळेस आपण गीता म्हणजे ज्ञानेश्वरी समजतो तसं नाही. श्लोक द्राक्ष लता वरी मांडव झाली गीता, संसार श्रता इसावया श्लोक रूपी द्राक्षाची वेल आणि गीता रूपी मंडपावर गेली आणि संसारात श्रमलेल्या जीवाला इसावा घेण्यासाठी ती ज्ञानेश्वरी तयार झाली. उघडा एकदा ज्ञानेश्वरी. नक्कीच माऊली, आम्ही पण असाच प्रयत्न करतोय. जसं संतांनी सांगितलं ऊच नीच भेदभाव असं काहीच करू नका, तसंच आम्ही पण आपल्या महाराष्ट्र शासनातर्फे हा टेंट लावलाय. आम्ही इथे अजिबात भेदभाव करत नाही. जो कोणी माऊली येतील, सावलीत बसतात, माहिती वाचतात, आम्ही त्यांना स्वतः माईक वरती आम्ही त्यांना सगळी माहिती सांगतो. ज्या माऊलींना वाचता येत नसेल, लिहिता येत नसेल, त्यांना आम्ही वाचून दाखवतो. त्यांना आम्ही त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेतो. पॅम्पलेट सुद्धा वाटतो आम्ही, की जेणेकरून ते त्यांच्या मुलाला, नातूला याच्याबद्दल माहिती सांगू शकतील. तुम्ही पॅम्पलेट आज वाटायले किंवा 10-5 वर्षापासून वाटायले, पण आमच्या पांडुरंग परमात्माने आणि नामदेवरायांनी हा चोखोबाकडे अधिकार दिला. त्यावेळेस स्पीकर नव्हतं, मोबाईल नव्हते. खटनट यावे शुद्ध होऊन जावे आणि दौंडी पिटी भावे चोखा मेळा. संत चोखोबाची नामदेव शेजारी आणि चोखोबारायची काय आहे समाधी आहे. आजही पांडुरंगाच्या मंदिरात जा, कोण लम्हानी आहे, कोण OBC आहे, कोण मराठा आहे, सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरीच्या नामे. याच्या पलीकडे जर सांगायचं असेल तर पूर्वी रावळामध्ये प्रत्येकाला प्रवेश नव्हता. आमच्या संतांनी कीर्तनाला सुरुवात केली, पण काही लोक बाहेर थांबले होते. त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणले आज कीर्तनाला सुरुवात होणार नाही. म्हणले का बरं? माझे भक्त सगळे रावळात आले नाही. काही लोकांनी विरोध केला, सगळ्याला रावळात प्रवेश मिळत नाही. त्यावेळेस त्या दिवसापासून वाळवंटात कीर्तन चालू झालं. टाळी झाली चंद्रभागे वाळवंठी आणि माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाह्या वाटी. मग खटनट यावे तेही सांगितलं कोणा? चोखोबानी. माऊलींनी सांगितलं यारे यारे लहान तोर. मग तुम्ही पण हा चांगला उपक्रम चालू केला. आता शिकलेले आहेत त्यांना या माध्यमातून हा बोध होईल. धन्यवाद. अजून कोणाला काही दर्शक आहेत, प्रेक्षक आहेत, इच्छा असेल बोलण्याची तर येऊ शकता आणि आपलं 2 शब्द मनोगत व्यक्त करा. नक्कीच माऊली, ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि सर्वांना म्हणजे जे यासाठी ते आहेत कॅपेबिलिटी
त्यांना सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना या सगळ्या योजनांचा लाभ झाला पाहिजे, हेच आमचं ध्येय आहे. रामकृष्ण रामकृष्ण. धन्यवाद दादा.